महाराष्ट्रातलं महाराष्ट्रात निमसोड गावाचा पहिला एक नंबर लागतो की बैलगाडीसाठी खास जमीन घेऊन ठेवलेली आहे गावानं शर्यतीसाठी. हे तुम्ही जे आता ग्राउंड पळताय, जी शर्यत इथं भरती आहे पूर्ण कमिटीने विकत घेतली गावानं संपूर्ण. नक्कीच धन्यवाद. एक आगळी वेगळी गोष्ट असेल महाराष्ट्रातील. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण निमसोडच्या पाठीवरती आलेलो आहे. निमसोड शितोळे नगर भव्य आणि दिव्य मैदान या पाठीवरती भरत असतंय. महाराष्ट्रातील एक नामवंत अशी पाठी आहे आणि या पाठीचं किंवा या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. सर्वात महत्वाची म्हणजे एक जवळपास 34 वर्षाची परंपरा असणार हे जुनं आणि एक जाणतं मैदान आहे. या मैदानामध्ये हे मैदान पैशासाठी घेतलं जात नाही, हे मैदान घेतलं जातं फक्त नावासाठी. आणि या मैदानाचे संपूर्ण रूपरेषा आपण घेणार आहोत. आपल्या बरोबर आयोजक मंडळी, तसेच बैलगाडी संघटनेचे तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत, मासुर्ण्याचे पैलवान आहेत. मित्रांनो, जबरदस्त असं हे मैदान होतं आणि या मैदानाचा आपण आढावा घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव गणेश विठ्ठल शितोळे. दादा, काय सांगताल की मैदान कशा निमित्त आहे, किंवा मी परंपरा जर सांगितली भरपूर वर्षाची, थोडस मैदानाविषयी बक्षीस वितरणासंदर्भात काय सांगताल? श्री मायाक्का यात्रेच्या निमित्तानं आम्ही हे मैदान आयोजित केलेलं आहे. या मैदानाचा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1,01,000 रुपये. तर सर्व बैलगाडी मालकांना मी एक नम्र विनंती करू शकतो, श्रावणातलं आमचं महत्वाचं आणि नामवंत मैदान आहे. तर सर्वांनी उपस्थित राहून आमच्या मैदानाची शोभा वाढवावी. तसं बघायला गेलं तर हे किती 34 वर्षाची परंपरा 34 वर्षाची परंपरा आहे. येणाऱ्या वर्षातही 35वं मैदान आम्ही भरवतोय. सुरुवात आमची सुरुवातीचं बक्षीस आम्ही चांदीची ताटं देऊन केलेली आमच्या ज्येष्ठांनी. पहिलं ज्यावेळेस अनेक मुलाखतीमध्ये आपण अनेक मुलाखतीमध्ये तुम्ही पण ऐकलं असेल, आम्ही पण आता ऐकलं की सांगावं असं वाटतंय ते की पहिलं बक्षीस आमचं चांदीचं ताट होतं. तिथूनही सुरुवात आहे. आता पुढं आम्ही अशीच परंपरा चालू ठेवू. प्रवेश फी किती घेतली? प्रवेश फी 1,000 रुपये फक्त. आणि लोकांना काय आवाहन करताल मैदानाला येण्यासाठी? लोकांनी काय, मैदान चांगलं आहे, बैलगाडी मालकांनी भरपूर जणांनी उपस्थित राहावं. पाठीच्या पुढची पण काय अडचण नाही. पल्ला चांगला आहे, मैदान चांगला आहे, कठीण आहे. पाऊस जरी पडला, मागच्या वर्षी चिठ्ठ्या काढल्या त्या दिवशी पाऊस पडला होता, पण दुसऱ्या दिवशी मैदान रितसर झालं. गाडीवाल्यांनी बघितलेलंच आहे, आपण सांगण्यात काय मजा नाही त्यात. आणि असं मैदान बी या मैदानासारखं आमच्या तालुक्यात तरी मैदान गावायचं नाही बघायचं. 80 गाड्या आल्या तरी मैदान होतंय. हो ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय सांगताल आता या एक तुम्ही तालुका कमिटीचे एक तालुका कमिटी म्हणून आज या मैदानावरती आलेला आहे, काय मैदानाविषयी सांगताल? किंवा आता येणाऱ्या ऑगस्ट मध्ये 5 तारखेला इथं आमच्या गाव शेजारचं शितोळे नगरचं मैदान आहे. ह्या मैदानाला जुनी परंपरा आहे, एक 34-35 वर्षाची परंपरा आहे. ओपनचं मैदानचं नियोजन केलंय, रास्त रिस्तर मैदान होते ती. ह्या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे बक्षीस आकर्षक आहे ती ह्या मैदानाला. म्हणजे फायनलला बक्षीस 1,00,000 रुपये पहिलं बक्षीस आहे, तसाच त्याचा क्रम जात आहे, खाली येतोय. आणि क्वार्टर फायनलला 21,000 रुपये तिने, म्हणजे आतापर्यंतच्या एवढ्या ह्याच्यात कुठंच नाही. क्वार्टर फायनलला आता येते ती लाखाला 21,000. 21,000 रुपये क्वार्टर फायनलला कुठंच नाही. 2 नंबरला सेमीला उतरणाऱ्या गाडीला बी बक्षिसांनी चांगलं ठेवलंय. त्यामुळे मी त्यांचे एक आभार मानतो त्या गोष्टीबद्दल. आणि लोकांना काय आव्हान करतात नोंद करण्यासाठी? लोकांना आव्हान म्हणजे ही मैदान बऱ्याच जणांच्या पायाखालचं गेलेलं आहे. ही फाटी 1 नंबर आहे. गेल्या वर्षी आमची लागोपाठ 3 मैदान झालं होतं. गेल्या वर्षी आदतचं मैदान माझं ह्याच फाटीवर झालं होतं. परत ना कदमवाडीचं मी मानाचं मैदान ह्याच फाटीवर झालं, आणि शितोळेवाडीचं बी मानाचं मैदान ह्याच फाटीवर झालं होतं. गेल्या वर्षी श्रावण महिन्यात पहिल्या 10 दिवसात 3 मैदान झाली होती. त्यामुळे ही फाटी चांगली आहे. उन्हाळी मैदान बी इथं होती, ती समधी पळून गेली. उभ्या पावसात म्हणलं तर इथं काय अडचण येत नाही. पुढे बी समजायला माहित आहे, त्यामुळे फाटीविषयी वेगळं सांगायचं आता गरज काय, महाराष्ट्राला काय अडचणच नाही सांगायची. नक्कीच लवकरात लवकर ऑनलाईन नोंद कधीपासून चालू होणार आहे? ऑनलाईन नोंद कधीपासून? 1 तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू आहे. होता होईल तेवढं. आता कसं आहे, काय होतंय, मैदान जसं असेल, आता ह्यांना एखाद्या दिवशी नोंद एखादी आली बी असेल ना, तर फोन बी आला असतील. म्हणजे मैदान ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचं म्हणजे गाडीमान सुद्धा सपोर्ट करतोय तर करतोय. यांनी क्वार्टर फायनल ठेवला, यांना 100% फोन येत असतील. कारण माझ्या मैदानावरूनच मला वाटत होतं 3-4 दिवस आधी नोंद ठेवायची, पण ती नोंद आतापासून चालू होती. त्या फोन येते ते नाही असं नाही. तसं यांचं मैदान आकर्षक बक्षिसाचं आहे.
नोंद लवकर होणार. त्यामुळे होता होईल तेवढं लवकरच सहकार्य करून ह्यांना आधी उरलॉट काढायला साथ दिली पाहिजे बैलगाडी मालकांनी. या मैदानानं खऱ्या अर्थानं एक आमच्या युट्यूबर साठी बी मान सन्मान ठेवलेला आहे. डाली वगैरे ठेवलेले आहेत चांगले. मी बघितले आता डाल एक चांगल्या डाली ठेवलेल्या आहेत. त्याबद्दल काय थोडं बोलतो? बरोबर. त्यांचा जो बॅनर बघितला, महत्वाचं म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रात एक आता म्हणजे नव्यानं आपल्या उर्मिला ताई म्हणून ज्या लेडीज उभारी घेते त्या ज्या धडाडीनं ते आता ह्या क्षेत्रात वावरते त्या, त्यांचं बी इथं म्हणजे स्वागत आदरही केलेलाच आहे. आणि तुम्ही सर्व युट्यूबरचा इथं सत्कार केलेला आहे, ढाली देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. चांगला उपक्रम आहे. तुम्ही येत असता तुमच्या माध्यमातून सर्वांनी ही शर्यत बघायला भेटते. त्यांचा सन्मान केलाय तो एक यांनी चांगलं हे घेतलेला आहे. नक्की धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. नाव सांगा प्रथम. माझं नाव तुषार शिवराव देशमुख, निमसोड. काय आता गावात 3 मैदान आहे आणि नोंद बघा तुम्ही पण मैदानात वगैरे असताय. एक लोकांना काय आव्हान करताल? नोंदीला शेवटच्या दिवशी लोक हे करतात. नाही, माझं बैलगाडीवाले मालकाची नम्र विनंती एकच आहे की शेवटच्या दिवशी सगळ्यांनी गडबड करण्यापेक्षा 2 दिवस आधी जरी नियोजन करून नोंद गाडी केली तर व्यवस्थित आपल्याला गटाचे चिट्टे काढायला, लॉट पाडायला काही अडचण येणार नाही. आणि निमसोड गावानं पारंपरिक बैलगाडी क्षेत्रासाठी खास इथे आता 10 एकर जमीन खरेदी केली. फक्त बैलगाडी शौकीनासाठी मैदान खरेदी करून ठेवले. महाराष्ट्रातलं महाराष्ट्रात निमसोड गावाचा पहिला 1 नंबर लागतो की बैलगाडीसाठी खास जमीन घेऊन ठेवलेली आहे गावानं. शर्यतीसाठी हे तुम्ही जे आता ग्राउंड पाहताय, जी शर्यत इथं भरती आहे पूर्ण कमिटीने विकत घेतली. कमिटीने विकत घेतले गावानं संपूर्ण. नक्कीच धन्यवाद. एक आगळी वेगळी गोष्ट असेल महाराष्ट्रातील.